भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या निवडीनंतर ते आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि भाजप आणि महाडिक गटाकडून त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत स्वागत केलं जातं। चौकापासून या सगळ्या स्वागत यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। आपण आता बघू शकतो की कशा पद्धतीनं महाडिक गटाचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते असतील, दुचाकींसह या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक असतील, त्याचबरोबर कोल्हापुरातील भाजपचे पदाधिकारी असतील, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जवळपास 2000 टू व्हीलर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळते आणि या निमित्तानं पुन्हा एकदा महाडिक गटानं कोल्हापूरमध्ये शक्ती प्रदर्शन केलं असं म्हणावं लागेल, कारण कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। त्यावेळी त्यांना थांबावं लागलेलं होतं। त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना त्यांना माघार घ्यावी लागलेली होती आणि त्यानंतर आता थेट प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कृष्णराज महाडिक यांच्यावर आलेली आहे आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगलीसाठी मोठी गोष्ट मानली जात आहे आणि म्हणूनच आपण बघू शकतो की कृष्णराज महाडिक यांचं जल्लोषी स्वागत आहे ते या ठिकाणी केलं जात असताना आपल्याला बघायला मिळते। ताराराणी चौकातून सुरू झालेली हा जो मोर्चा आहे किंवा हा जी रॅली आहे ती आता छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणार आहे आणि एकूणच आपण बघतो या निमित्तानं महाडिक गट पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत असताना आपल्याला बघायला मिळतोय। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।